देश व राज्यातील विविध महत्त्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉगस्पॉट, फेसबुक, न्यूज पेपर व यूट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। महायुतीचा उमेदवार म्हणून शहरातील महायुतीच्या घटक पक्षातील सर्व नेते मंडळी, जत शहरातील सर्व नगरसेवक, आजी माजी सर्व पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या माझ्या लाडक्या बहिणी, युवा मित्र यांच्या सर्वांच्या साक्षीनं चिंगी बाबांच्या मंदिरामध्ये आज प्रचाराचा शुभारंभ आम्ही केलेला आहे। आणि या शुभारंभाच्या साठी जत शहरातून उत्स्फूर्तपणे असंख्य युवा मित्र सामील झालेले आहेत। मी जत शहरातील सर्व नगरसेवकांचं मनापासून आभार व्यक्त करेन की तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या सोबत येण्याचा निर्णय घेतला। तुमच्या सर्वांचा सन्मान राखणं, तुमच्या सर्वांच्या वार्डामध्ये कामं करून देणं ही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची प्राथमिकता असणार आहे। जत शहरातील सर्व जनतेला माझं आव्हान आहे, विनंती आहे की जत शहरामध्ये आपल्याला विकासाच्या दृष्टिकोनातून महायुतीचं सरकार राज्यामध्ये येणार आहे, तर आपला कमळ चिन्हावरचा उमेदवार आमदार म्हणून जर निवडून गेला तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला शहरामध्ये कामं करता येतील। काही प्रमाणामध्ये आपल्याला कामं करण्यामध्ये यश आलेलं आहे। राहिलेली सगळी कामं मी तुम्हाला 1 वर्षाच्या आतमध्ये जर तुम्ही मला आमदार म्हणून निवडून दिलं तर मी ती पूर्ण करून देईन, हा शब्द तुम्हाला सर्वांच्या समक्ष देतोय। आणि सर्वांना बरोबर घेऊन आज टिमूभाई पण इकडे आलेले आहेत। तुमची सगळ्यांची उत्सुकता लागलेली आहे। जोराचा टोकाचा विरोध केल्यामुळे माझा प्रचार खूप झाला, त्याला मी धन्यवाद देतो। मी भारतीय जनता पार्टीचा इच्छुक उमेदवार आहे हे डॉक्टर आरडी सोडून कोणालाच माहित नव्हतं, आम्हा दोघांनाच माहित होतं। तर ह्यांनी सगळ्यांनी इतकं माझं काम केलं, जगताप साहेबांसहित सगळ्यांनी हे वरपर्यंत निरोप पाठवला की भाजपचा उमेदवार गोपीचंद आहे। वरचे आम्हाला विचारले तुम्ही काय तिथं इच्छुक आहे का? मी म्हटलं आम्ही काय नाही, तुम्ही जर ठरवलं तर आम्ही इथं निवडणूक लढवू। तर त्यांचंही मी स्वागत करतो। सर्व नगरसेवक इथं उपस्थित आहेत आणि रात्रंदिवस आमच्यासाठी मेहनत करतायत। तर मी त्यांना हाच शब्द देतो, तुम्ही जी मेहनत करताय ती मेहनत शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आपल्याला फायदेशीर होणार आहे। या शहरातल्या सगळ्या युवा मित्रांना मी आवाहन करतोय की जत शहरावरती सगळ्यांचं लक्ष आहे की जत मध्ये कोण लीडला जाणार, जत मध्ये किती मतं पडणार। तर तुम्हा सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही सर्वांनी जर सर्व शक्तीनिशी काम केलं तर आपण जत शहरामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं लीड घेऊ शकतोय। तशा पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करावा। माय माऊलींच्याकडे आम्ही जेव्हा भेटायला जातो तेव्हा त्या बोलतात की 8-8, 10-10 दिवस पाणी येत नाही, पिण्याचं पाणी येत नाही। आपण 2 महिन्याच्या आतमध्ये योजना मंजूर करून त्याचं टेंडर पण केलेलं आहे। डिसेंबर महिन्यामध्ये ते काम पूर्ण होतंय। त्यामुळं डिसेंबर महिन्यानंतर पुढचे 6 महिने हे काम पूर्ण होण्यासाठी जाईल आणि तिथून पुढे या शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची तुम्हाला वाट पाहावी लागणार नाही। 24 तास आणि आठवडाभर हे पाणी तुम्हाला मिळेल अशी व्यवस्था आम्ही सरकारच्या माध्यमातून केलेली आहे। त्यामुळे तुम्ही निश्चित राहा, सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या बरोबर राहू द्या। लाडक्या बहिणीचे 1500 रुपयाचे आता 2100 करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। काँग्रेसवाले म्हणतायत आम्ही सत्तेत आलो तर लाडकी बहीण योजना आम्ही बंद करू। याचा सारासार विचार करून तुम्ही सगळ्या लोकांच्या पर्यंत हा संदेश पोहोचवावा ही विनंती करतो आणि थांबतो। आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।